आणि ज्यानं महाराष्ट्र केसरी किताब मिळवला असा हर्षवर्धन सदगे. सरपंचाच्या भूमिकेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदास आमले, आखाडा प्रमुख सलामी झडती है. एक नेत्रदीपक कुस्ती, अटीतटीची लढत. पृथ्वीराज पाटील विरुद्ध हर्षवर्धन सदगे. डीवायएसपी पुणे ग्रामीण आपलं हार्दिक स्वागत. ड्रोन जास्त खाली आणू नका. ढोले पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रमुख आदरणीय सागरजी ढोले पाटील साहेब आणि त्यांच्या सुविध पत्नी उमाताई ढोले पाटील यांचा सन्मान शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके, आदरणीय अटीतटीची लढत चालू आहे. गुण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. स्कोरबोर्ड पासून बाजूला व्हा, सहकार्य करा. स्कोरबोर्ड पासून पाठीमागच्या बाजूला थोडस अंतर ठेवा. सरपंचाचा इशारा. लाल कॉस्ट्युम धारण केलेला पृथ्वीराज पाटील निष्क्रियता जाहीर. पैलवान कुस्ती करा. खेमे नावाची पकड गुण घेण्याचा प्रयत्न करतोय. हर्षवर्धन सदगे आक्रमक झाला आहे. आणि स्टेप आउट. 1 गुणांची नोंद हर्षवर्धनच्या खात्यामध्ये. कुस्ती पुढे चालू. कुस्तीचा गुणफलक 0. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरेपूर अनुभव असलेले हे दोन्ही मल्ल यापूर्वीच महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी ठरलेले आहेत. सुंदर पकड, ताबा मिळवण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये अयशस्वी. प्रेक्षकांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली. सुमित बारसकर विजय. धक्कादायक निकालाची परंपरा चालू आहे आणि दरम्यान निळा कॉस्ट्यूम परिधान केलेल्या हर्षवर्धनला समज. पुढची कुस्ती तेजस पाटील सांगली लाल कॉस्ट्यूम मध्ये चला. गजानन चव्हाण सोलापूर निळा कॉस्ट्यूम मध्ये चला. कुस्तीची सुरुवात होते. लक्ष्मण मारकड सोलापूर लाल पट्टी, अशफाक तांबोळी सोलापूर निळी पट्टी. 70 किलो विभाग. पहिल्या फेरीची समाप्ती 0-1 गुणफलक. मार्गदर्शन अतिशय शिस्तबद्ध वातावरण. शहर अशफाक तांबोळी. 30 सेकंदाची विश्रांती समाप्त. दुसऱ्या फेरीला प्रारंभ. गादी विभागाच्या अंतिम फेरीत जय पाटील बरोबर कोण नशीब आजमावणार. सरपंचाच्या विश्वासाशिवाय कुस्ती थांबू नका. सूचनेचं पालन करा. आपण दोघे खूप चांगले कुस्तीगीर आहात. अनेक वेळा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं भारताचं प्रतिनिधित्व केलेले कुस्तीगीर आहात. करमाळ्याचे आमदार आदरणीय नारायणराव पाटील यांचे पुतणे जयदीप पाटील यांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय हर्षवर्धन सदगे. अभिनंदन. फायनल साठी प्रवेश केला. हार्दिक अभिनंदन. आणि 2 गुणांची नोंद. 17चा मानकरी कुस्तीचा गुणफलक 0-3. पंचावरती सन्मान केला जातोय.
उत्कंठा शिगेला पोचतीये. पिछाडीवर पडलेला पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज पाटील आणि गुण मिळवण्यासाठी आता आटोकाट प्रयत्न करेल. लढत चालू आहे. दोन महाराष्ट्र केसरीच्या दरम्यान मैदानामधील लढत सरपंचाच्या निर्णयावर चॅलेंज. या ठिकाणी पृथ्वीराज सुनील या ठिकाणी मनोजजी गोलाई यांचा कोटगोड सांगली लाल पट्टी विरुद्ध विश्वचरण सोलनकर सोलापूर निळी पट्टी चालू आणि 11-2 वरती. शुभम टोने धाराशिव लालपट्टी वर्सेस शिवराज नायकोडी सांगली निळीपट्टी 70 किलो माती विभाग. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अशफाक तांबोळी सोलापूर निळा कॉस्ट्युम धारण केलेल्या कुस्तीगिरांना क्लिअर धोकादायक स्थितीत फिरवलेला आहे. एल्बो देखील मॅटला टच आहे. 2 गुण केलेलं चॅलेंज लॉस. 1 मोर पॉइंट. कुस्ती पुढे चालू. कुस्तीचा गुणफलक 0-4. आपल्या अनुभवाला साजेशी कामगिरी करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय मनोज पुन्हा एकदा ताबा मिळवण्याचा प्रयत्न. पृथ्वीराजची एकेरी पटाची पकड, परंतु धुडकावून लावतोय हर्षवर्धन. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत पाठीवर जाण्याचा प्रयत्न यशस्वी आणि पुन्हा 2 गुणांची वसुली. कुस्तीचा गुणफलक 0-6. तब्बल 6 गुणांची हर्षवर्धन सदगीरकडे आघाडी. सुंदर कुस्ती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय शुभम ढोणे धाराशिव लालपट्टी दोघेही शिवराज अनुभवी मल्ल आहे. विनोदाजी महाराष्ट्र केसरी किताबाचे यापूर्वीचे मानकरी आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. एकेरी पटाची पकड पृथ्वीराजची. गुण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय, परंतु तितक्याच ताकदीनं हर्षवर्धन मनोज गोलाई त्याला प्रतिरोध करतोय. विनंती मनोज सर या मंचावर या ठिकाणी सन्मान करण्याकरिता. दरम्यान कुस्ती न्यूट्रल. सरपंचाचा इशारा. कुस्ती खऱ्या स्थितीमध्ये चालू. सन्मान करण्याकरिता 0-6. अखेरचे 50 सेकंद लाख मोलाचे आहे. गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी द्वार उघडणारे हे 50 सेकंद. ताबा मिळवण्याचा पृथ्वीराजचा प्रयत्न यशस्वी आणि 2 गुणांची नोंद. कुस्तीचा गुणफलक लाल 2 निळा 6. खड्या स्थितीमध्ये कुस्ती मध्यावर झाली. अखेरचे 20 सेकंद. करो किंवा मरो. पृथ्वीराज पाटील पुढे. शंकरभाऊ मांडेकर स्थिती आणि दरम्यान लेग अटॅकचा प्रयत्न, परंतु पुन्हा खेमीची पकड. रोखून धरतोय हर्षवर्धन सदगीर. अखेरचे 7 सेकंद. या विनंती आहे खऱ्या अर्थानं उत्कंठा शिगेला. रील्सची स्पर्धा घेतली जाते आणि त्या रील्सला सगळ्यात जास्ती व्ह्यूज म्हणजे सर्वात जास्त नागरिकांनी तो रील्स आणि कुस्तीचा निर्धारित वेळ समाप्त. गुणाच्या आधिक्यावर हर्षवर्धन सदगीर अंतिम फेरीमध्ये गादी विभागाचा प्रवेश. अभिनंदन पैलवान.